नमस्कार. आजपासून आपण आपल्या एस-के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मिशन तलाठी ही एक नवीन सीरीज सुरू करत आहोत. मिशन तलाठी या सीरीज अंतर्गत आपण आत्तापर्यंत जे काही तलाठीचे पेपर्स झालेले आहेत, त्यामध्ये आलेल्या इंग्रजीच्या विविध प्रश्नांचे एनालिसिस करणार आहोत. जेणेकरून प्रश्न आपल्याला व्यवस्थित कळाले पाहिजे, समजले पाहिजे आणि चांगल्या प्रकारे आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यासाठी आपण ही सीरीज सुरू करत आहोत. तसेच आपण आपल्या एस-के एज्युकेशन या ॲपवर मिशन तलाठी अंतर्गत एक नवीन इंग्रजीचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स सुरू केलेला आहे. या कोर्ससाठी पण आपण ॲडमिशन घेऊ शकतात. त्यासाठी आपलं एस-के एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा किंवा खाली दिलेल्या WhatsApp क्रमांकावर संपर्क करा. सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. सर्व प्रश्न आजची आपली जी असणार आहेत, ती एरर डिटेक्शन या टॉपिकवर आधारित असणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये एरर जो आहे तो शोधायचा आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. द फॉलोइंग सेंटन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. खाली दिलेलं वाक्य 4 सेगमेंटमध्ये विभागण्यात आलेलं आहे, स्प्लिट करण्यात आलेलं आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. आपल्याला असं सेगमेंट ओळखायचं आहे की ज्यामध्ये एरर आहे. मग चला सेंटेन्स रीड करा. आफ्टर एनालायझिंग एव्हरी पीस ऑफ एव्हिडन्स. प्रत्येक एव्हिडन्स जे आहे, प्रत्येक एव्हिडन्सचा जो पुरावा आहे तो एनालाइज केल्यानंतर द इन्स्पेक्टर रिअलाइज दॅट हिज हायपोथेसिस हॅज बीन फ्लॉड फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय केलेलं आहे की सुरुवातीला म्हटलेलं आहे की प्रत्येक पीस जो आहे एव्हिडन्सचा तो अॅनलाईज केल्यानंतर जो काही इन्स्पेक्टर आहे त्याला रिअलाईज झालं, की त्याचा जो हायपोथेसिस आहे, तो हायपोथेसिस हॅज बीन फ्लॉड. तो हायपोथेसिस चुकीचा आहे. फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग सुरुवातीपासूनच तो चुकीचा आहे. मग बघा आपल्या सेंटन्समध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या सेंटन्स पहिल्या पार्टमध्ये काही एरर नाहीये. दुसऱ्या पार्टमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रिअलाईज दिसतोय म्हणजे हा व्ही2 आहे म्हणजे आपलं वाक्य जे आहे ते पास्ट टेन्समध्ये भूतकाळामध्ये कंटिन्यू होत आहे. आणि त्यानंतर जर आपण हायपोथिसिस बघतोय तर या हायपोथिसिसमध्ये या ठिकाणी हॅज जो आहे तो प्रेझेंट आहे. इथे हॅज प्रेझेंट असल्यामुळे आपलं हे जे पार्ट आहे यामध्ये आपला एरर आहे मित्रांनो. आणि हॅज जर आपण पाहिला तर तो बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिसतोय आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. हा प्रश्न तलाठी परीक्षेमध्ये 17 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या पेपरमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. The following sentence has been divided into 4 segments. Select the segment that contains a grammatical error. There are no prices written in this menu. या मेनूमध्ये कोणत्याही प्राइसेस, कोणत्याही किमती ज्या आहेत त्या लिहिलेल्या नाहीयेत. बघा देअर आर नो प्राइसेस. प्राइसेस आहेत म्हणून आर वापरलेला आहे. सो आर बरोबर प्राइसेस बरोबर आणि नाहीये म्हणून नो वापरलेला आहे. रिटन म्हणजे लिहिलेल्या नाहीयेत आणि कशावर तर मेन्यूवर. जो मेन्यू कार्ड असतं बघा त्यासाठी आपण इनचा वापर नाही ऑनचा वापर करतो. म्हणजे या ठिकाणी हा इन जो आहे तो चुकीचा आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. हा प्रश्न तलाठी परीक्षा 17 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या परीक्षेमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये विचारलेला आहे. म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये त्यांनी 4 प्रश्न रिडक्शनचे विचारलेलेच आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला 4 प्रश्न पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न बघा पार्ट्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन. काही पार्ट अंडरलाईन करण्यात आलेले आहे. वन ऑफ देम कंटेन्स एन एरर. एरर आहे त्याच्यामध्ये. अंडरलाईन पार्ट्स आर गिव्हन एज एन ऑप्शन. तेच ऑप्शन म्हणून देण्यात आलेले आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. आपल्याला एरर रेक्टिफाय करायचा आहे. म्हणजे जो एरर आहे तो तर शोधायचाच आहे. सोबत त्याला रेक्टिफाय म्हणजे त्याला ओके करायचं आहे. सो इन अ फ्यू इयर्स शी स्टडिंग. आता बघा या ठिकाणी शी आहे आणि शी नंतर हा जो स्टडिंग आहे. आता बघा इथे काहीतरी इज पाहिजे ना किंवा काहीतरी वॉज पाहिजे. इन फ्यू इयर्स शी इज स्टडिंग, शी विल बी स्टडिंग, शी वॉज स्टडिंग अब्रोड टू परस्यू ड्रीम करियर. या ठिकाणी क्लिअरली कळतंय आपल्याला की स्टडिंगच्या आधी कोणतातरी एक व्हर्ब पाहिजे. तर फॉर परस्यू जे आहे हे या ठिकाणी चुकीचं होईल. इन परस्यूचाही काही संबंध नाही बघा. ॲज स्टडिंग जे आहे ते पण या ठिकाणी येणार नाही. विल बी स्टडिंग जे आहे ते अगदी बरोबर आहे की इन अ फ्यू इयर्स येणाऱ्या काही वर्षामध्ये शी विल बी स्टडिंग अब्रॉड. ती अब्रॉडमध्ये अभ्यास करेल. टू परस्यू हर ड्रीम करियर. तिचं ड्रीम करियरला फॉलो करण्यासाठी, चेस करण्यासाठी, मिळवण्यासाठी ती अब्रॉडमध्ये स्टडी करेल. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. हा प्रश्न 17 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या पेपरमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये विचारलेला हा तिसरा प्रश्न एरर डिटेक्शनचा आहे. अगदी तसाच चौथा प्रश्न पण आपल्याला पाहायला मिळेल. एक सेंटन्स आहे. त्या सेंटन्समध्ये आपल्याला एरर जो आहे तो शोधायचा आहे आणि शोधून त्याला रेक्टिफाय करायचं आहे म्हणजे त्याला करेक्ट करायचं आहे सेंटन्सला. त्या ठिकाणी ममता अँड कविता डज नॉट लाइक वॉचिंग टीव्ही सीरियल्स अनलाइक अदर वुमन. म्हणजे इतर महिलांसारख्या मालिका बघणं हे कविता आणि ममता या दोघांना आवडत नाही. मग बघा मित्रांनो ममता आहे अँड कविता आहे. दोघं मिळून किती झालेत? तर 2 मुली झाल्या त्या ठिकाणी किंवा 2 महिला झाल्या त्या ठिकाणी आणि 2 असल्यामुळे आपण डजचा वापर करत नाही. 2 असल्यामुळे आपण कशाचा वापर करतो? डूचा वापर करतो. हा एक बेसिक नियम आहे, जो सगळ्यांना माहिती आहे.
मग बघा डू नॉट नंतर हा लाइक्स जो आहे तो तर चुकीचा आहे. हे आपलं उत्तर होणार नाही. डू नॉट लाइक बरोबर आहे. डज नॉट तर मुळीच येणार नाही. ऑप्शन 3 कॅन्सल करा आणि इज नॉट लाइकिंग लाइकला आयएनजी जोडताच येत नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुन्हा एकदा 17 ऑगस्ट 2023 रोजीचा पेपर आहे. पहिली शिफ्ट आहे. पहिल्या शिफ्टचे 4 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. पुढे बघा. हा पुन्हा एकदा पहिल्या शिफ्टचा पेपर आहे. सपना हॅज नॉट वेंट टू हर फ्रेंच क्लासेस. हे जे सेंटन्स आहे, या सेंटन्सला आपल्याला करेक्ट सेंटन्स कोणता आहे, ते बघायचं आहे. बघा सपना नंतर हॅज बरोबर आहे. सपना नंतर हॅज बरोबर आहे. सपना नंतर हॅज बरोबर आहे. परंतु सपना नंतर हॅव, सपना नंतर हॅव चुकीचं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 कॅन्सल होईल. त्यानंतर बघा नॉट दिलेला आहे, तर नॉट दिलेला आहे. त्यानंतर बघा वेंट दिलेला आहे. हा वेंट तर मुळात चुकीचा आहे. कारण हॅज नंतर व्ही3 येणार. त्या ठिकाणी हा बिन जो आहे तो व्ही3 आहे आणि बिन नंतर गोइंग जो आहे तो आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. परंतु हॅज नॉट नंतर लगेच आयएनजी प्रत्यय घेता येत नाही म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल होईल. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. ऑलराईट सोपा प्रश्न होता मित्रांनो. त्यानंतर आता दुसऱ्या शिफ्टचे जे पेपर आहे 17 ऑगस्ट 2023 रोजी झालेला दुसऱ्या शिफ्टमधल्या प्रश्नांचे एरर डिटेक्शनचे प्रश्न. महेश हॅज मेट हिज अंकल व्हेन ही वॉज गोइंग टू हिज फ्रेंड्स हाऊस लास्ट वीक. महेश हॅज मेट हॅज नंतर मेट बरोबर आहे. हिज अंकल महेश त्याच्या अंकलला भेटला. व्हेन ही वॉज गोइंग टू जेव्हा तो जात होता त्याच्या फ्रेंड्सकडे, त्याच्या फ्रेंड्सच्या घरी आणि केव्हा? तर लास्ट वीक. लास्ट वीक असल्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे, की इथे हॅज येणार नाही. फक्त काय पाहिजे V2 म्हणजे पास्ट इंडेफिनिट टेन्स पाहिजे. म्हणजे हॅज मेट नको, मेट पाहिजे. लास्ट वीक असेल, लास्ट मंडे, लास्ट संडे असेल, लास्ट इयर असेल, लास्ट मंथ असेल, येस्टरडे, येस्टरनाईट, 2 डेज अगो, 3 डेज 3 डेज अगो, 3 मिनिट्स अगो असेल, तर आपण पास्ट इंडेफिनिट टेन्सचा वापर करतो, V2चा वापर करतो. म्हणून हा हॅज प्लस व्ही3 प्रेझेंट परफेक्ट या ठिकाणी येणार नाही. हॅज या ठिकाणी चुकीचं आहे. फक्त मेट पाहिजे मित्रांनो. तो महेश मेट जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे आणि म्हणून हे आपलं उत्तर बरोबर होईल. पुढे बघा पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन एज एन ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स एरर. दे फिनिश देअर होमवर्क बिफोर गोइंग आउट टू प्ले. बिफोर गोइंग आउट टू प्ले. बाहेर खेळायला जायच्या आधी त्यांनी फिनिश केला. फिनिश केला यासाठी आपण V1 वापरत नाही. त्यांनी फिनिश केला यासाठी आपण V2 वापरतो. म्हणून या ठिकाणी फिनिश्ड पाहिजे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी दे फिनिश जो आहे हा चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 अगेन दुसऱ्या शिफ्टमध्ये 17 ऑगस्ट 2023 रोजी झालेला पेपर आहे. पुढचा प्रश्न बघा. टोनी ऑलरेडी वॉच द मूव्ही बिफोर वी मेट. आता बघा या ठिकाणी बिफोर वी मेट आहे आणि तुम्हाला मी अनेक वेळेस सांगितलेलं आहे, की बिफोर नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर व्ही2. पहिलं जे असेल व्हर्ब तो फक्त व्ही2 म्हणून चालणार नाही. तो काय पाहिजे? हॅड प्लस व्ही3 पाहिजे. म्हणजे वॉचच्या ऐवजी हॅड प्लस व्ही3 पाहिजे. म्हणजे कुठे एरर आहे? वॉच द एररमध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. वेअर यू विल बी ॲट गांधी जयंती. वेअर, वेअर नंतर यू नाही. वेअर विल यू. वेअर विल. सो हा यू जो आहे या ठिकाणी नको. वेअर विल यू बी ॲट गांधी जयंती. या सेंटेन्समध्ये तर 2 एरर आहे. सेंटेन्स कसं पाहिजे? वेअर विल यू बी ऑन गांधी जयंती. आणि नंतर पाहिजे क्वेशन मार्क. ओके. सो या ठिकाणी मेन एरर जो आहे तो हा पण आहे, की या ठिकाणी आपला जो सेंटन्सचा जो स्ट्रक्चर आहे, त्याला चेंज करण्यात आलेला आहे आणि एक जो एरर आहे तो या ठिकाणी प्रिपोझिशनचा एरर आहे. पुढे बघा रेणुका विल वेंट टू. विल नंतर बघा कधीच व्ही2 येत नाही, कॅन्सल. विल नंतर आपण काय वापरतो? गो वापरतो. सो रेणुका विल गो टू हर सिस्टर हाऊस टुमॉरो म्हटलेलं आहे म्हणून विल नंतर गो जो आहे तो या ठिकाणी बरोबर येईल. तो वेंट कुठे आहे मित्रांनो? तर वेंट आहे या ठिकाणी कुठे दिसतंय वेंट? रेणुका विल. आपल्याला एक एरर रेक्टिफाय करायला सांगितलेलं आहे म्हणून रेणुका नंतर या ठिकाणी विल जो आहे तो बरोबर आहे. परंतु गो टू जो आहे तो पाहिजे. म्हणजे वेंट टूच्या ऐवजी काय पाहिजे? गो टू पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. पुढे बघा पार्ट्स ऑफ फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन एज एन ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स एरर. एरर कुठे आहे तो शोधा. द रिनोन व्हायोलिनिस्ट हॅड बीन मेटिक्युलसली एक्झिक्युटिंग इंट्रिकेट आयटम्स नाऊ अँड कॅप्टिवेशन द ऑडियन्स. आता या ठिकाणी नाऊ म्हटलेलं आहे त्यामुळे हॅड बीन नको यायला पाहिजे. इथे प्रेझेंट यायला पाहिजे. प्रेझेंट काय होईल? हॅज बीन होईल आणि आपलं सेंटेन्स आता बरोबर होईल. म्हणजे हा जो हॅड आहे ते आपलं सेंटेन्स चुकवतो आहे आणि हा हॅड कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल.
पुढे बघा माय अंकल्स आर ओविंग टू. बघा हा जो ओविंग टू आहे, ओनिंग टू हा ओन जो आहे, या ओनला आय-एन-जी प्रत्यय कधीच जोडला जात नाही. कालच आपण आपल्या 125 रूल्समध्ये बघितला. रूल नंबर 4 की ज्यामध्ये आपण कोणते शब्द आहेत, की ज्याच्यासोबत आय-एन-जी प्रत्यय जोडून कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करत नाही. माय अंकल्स जे आहेत ते एकापेक्षा जास्त आहेत आणि म्हणून फक्त काय येईल मित्रांनो, माय अंकल ओन आर पण येणार नाही. माय अंकल्स ओन अ बिग फॅक्टरी. माय अंकल्स ओन बघा ऑप्शन 1 बरोबर. माय अंकल्स ओनला एस जोडता येणार नाही कारण एकापेक्षा जास्त अंकल्स आहे म्हणून कॅन्सल. आर आणि ओन हे पण घेता येणार नाही. ऑप्शन कॅन्सल आणि आय-एन-जी तर जोडता येत नाही म्हणून ऑप्शन 4 पण कॅन्सल. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. तिसऱ्या शिफ्टमध्ये एरर डिटेक्शनचा विचारलेला प्रश्न आहे. आय डोंट गेट इट विथ माय नेबर शी इज सो रूड. मी माझ्या नेबरसोबत काहीतरी करत नाही कारण ती कशी आहे, उद्धट आहे, रूड आहे. सो गेट ॲट म्हणजे काय? तर गेट ॲट म्हणजे क्रिटिसाइज करणे. परंतु या ठिकाणी गेट ॲट नाही पाहिजे. इथे पाहिजे गेट अलोंग म्हणजे मी त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचं रिलेशनशिप नातं ठेवत नाही. कारण ती कशी आहे? उद्धट आहे. सो आय डोंट गेट ॲट. गेट ॲटमध्ये एरर आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. तर 18 ऑगस्ट 2023 रोजीचा पेपर पहिली शिफ्टमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. हॅड शिवा अँड अकबर अराइव्हज. बघा, इथे जर हॅड दिलेला आहे मित्रांनो आणि हा जर सब्जेक्ट आहे, तर हा अराइव्हज जो V1S आहे तो किती चुकीचा आहे. काय पाहिजे? V3 पाहिजे आणि V3 काय असणार? तर V3 असणार अराइव्हड. V3 काय असणार? अराइव्हड म्हणजे अराइव्हज जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. वैशव रीड्स अ बुक ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स लास्ट वीक. आताच तुम्हाला सांगितलं जर वाक्यामध्ये लास्ट वीक असेल, लास्ट मंथ असेल, लास्ट इयर, लास्ट डिकेड असेल, येस्टरडे असेल, येस्टर नाईट असेल, ॲगो असेल, तर अशा परिस्थितीत आपण पास्ट इंडेफिनिट टेन्स म्हणजे V2 वापरतो. इथे वैष्णवसोबत V1ला एस जोडलेला आहे. हा चुकीचा आहे. V2 काय असणार आहे? V2 असणार आहे रेड. स्पेलिंग सारखं असतं, फक्त प्रोनन्सिएशन वेगळं असतं. जो पहिला V1 असतो त्याला रीड म्हणतो. स्पेलिंग सारखं असेल R-E-A-D. आणि जो V2 असेल R-E-A-D त्याला रेड असं म्हटलं. जो आपण लाल रंगासाठी रेड वापरतो, तोच उच्चार या ठिकाणी वापरत असतो. सो रीड्स मित्रांनो चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर. सो अशा पद्धतीने आज आपण ही महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेली आहेत. अशाच प्रकारची असंख्य प्रश्नांना जर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, समजून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपण नक्कीच आपला एस-के एज्युकेशन या ॲपवर असलेला कोर्स जॉइन करा मित्रांनो. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि यावर्षी आपल्याला कुठलीतरी पोस्ट घ्यायची आहे. 2026 मध्ये आपल्याला कुठलीतरी पोस्ट अचीव्ह करायचीच आहे. तर त्यासाठी आपण आजपासूनच प्रयत्न केले पाहिजे आणि प्रयत्न आपले असे असले पाहिजे, जे योग्य दिशेने आपल्याला घेऊन जात असतील. आणि त्यासाठीच आपण आपला हा कोर्स जो आहे तो डिझाइन केलेला आहे. त्याला अवश्य सर्वांनी ॲडमिशन घ्यायची आहे. थँक सो मच. टेक केअर.